everyone. In last lecture we see what is meant by cholinergic drugs, okay, and their classification. So we start their first class, that is cholinergic agonist. कोणता आहे? डायरेक्ट ॲक्टिंग क्लास जो की आहे कोलिनर्जिक ॲगोनिस्ट. त्याचं एक्झाम्पल आहे पिलोकार्पिन. कोणतं आहे? पिलोकार्पिन. ओके, बघा बरं काय म्हणते. इट इज अन अल्कोलाइड ऑप्टेन फ्रॉम द ड्राईड लीव्ज ऑफ पिलोकार्पस स्पेसीस. इट कंटेन 2 हेट्रोसायक्लिक रिंग. बघा, हे तुम्हाला एक्झाममध्ये MCQजमध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. इन द पिलोकार्पिन हाऊ मेनी टाईप्स ऑफ हेट्रोसायक्लिक रिंग आर प्रेझेंट अँड विच आर दे, असे विचारू शकतात. किंवा टेट्राहायड्रोफ्ल्युरॅन अँड इमिडाझोलिन प्रेझेंट इन दी हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट इन. कोणती? टेट्राहायड्रोफ्ल्युरॅन अँड इमिडाझोलिन प्रेझेंट इन. तर कोणतं सांगायचं, कशामध्ये प्रेझेंट असतात दोन्ही पण? पिलोकार्पिन. बघा प्रॉपर्टीज. इट्स हायड्रोक्लोराइड साल्ट ऑकर्स ॲज अ, नेचर कसं आहे बघा, क्रिस्टल किंवा क्रिस्टलाइन पावडर. कलर कलरलेस और व्हाईट. नेचर हायग्रोस्कोपिक. ओडरलेस. टेस्ट बिटर. सोल्युबिलिटी सोल्युबल इन वॉटर. स्टॅबिलिटी अँड स्टोरेज बघा. इट इज अ हायग्रोस्कोपिक अँड इट इज अफेक्टेड बाय लाईट. Hence it is stored in tightly closed light resistant container. Its solutions are degraded and undergo epimerization in the presence of strong acid and alkalis. Solution are most stable at pH 4 to 5. ओके, काय म्हणते, हायग्रोस्कोपिक असल्यामुळे त्याला काय करायचं, अफेक्ट बाय लाईट, बरोबर आहे. म्हणून त्याला कसं स्टोअर करायचं, लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये. आणि त्याचा मोस्टली pH कसं राहणार, 4 ते 5 मध्ये. काय म्हणते, जर त्याचं डिग्रेडेड झालं आणि ते कशामध्ये जाते, इपिमरायझेशन करते इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड अल्कली. युजेस बघा त्याचे. इट इज यूज्ड ॲज अ मायोटिक. काय म्हणून यूज होतं, मायोटिक. दॅट इज काउंटर ॲक्ट द मायड्रियासिस. नेक्स्ट, टू रिड्यूस intraocular pressure in the glaucoma. for diagnosis of एडीज टोनिक प्युपिल. आता एडीज प्युपिल म्हणजे जनरली ब्राईट लाईटच्या प्रेझेन्समध्ये आपले डोळे कॉन्ट्रॅक्ट किंवा प्युपिल कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. काय होतं, प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होतं. पण एडीज प्युपिलमध्ये काय होतं, जी काही प्युपिलची साईज आहे दोन्ही डोळ्याची, कधी दोन्ही डोळ्याची म्हणजे कधी एका डोळ्यावरच तो अफेक्ट होणार, कधी दोन्ही डोळ्यांवर. ओके, त्यामुळे साईज कशी होणार, इनकरेक्ट. काय होतं, ब्राईट लाईट जरी पडला किंवा नियर विजन जरी असेल तर आपली आय कॉन्ट्रॅक्ट करत असते प्युपिलचं. पण ॲडीज प्युपिलमध्ये काय होतं, टोनिक होतं. टोनिक म्हणजे ती डायलेटेडच राहते. ओके, त्याची जर तुम्हाला कशी होतील ॲक्च्युली डोळे कसे होतात ते बघायचं असेल तुम्ही गुगलवर सर्च करू शकता एडीज प्युपिल म्हणून. पण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन प्युपिलचं होत नाही, ते नेहमी कसं राहणार, डायलेटमध्ये. ओके, त्याला आपण म्हणतो एडीज टोनिक प्युपिल. टोनिक म्हणजे काय असतं, रिलॅक्झेशन, डायलेट होते. ओके, फॉर ॲकोमोडेशन ऑफ नियर विजन ऑफ आय. पर्टिक्युलरली कशासाठी यूज करतो, ॲकोमोडेशन ऑफ नियर विजन ऑफ आय अँड टू काउंटर ॲक्ट अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट. अँटीकोलिनर्जिकचा साईड इफेक्ट रिड्यूस करण्यासाठी, म्हणजेच कोणता, ड्रायनेस ऑफ माउथ, कॉन्स्टिपेशन अँड इम्पेअर्ड विजन, याला काउंटर ॲक्ट करण्यासाठी आपण पर्टिक्युलरली काय यूज करतो, पिलोकार्पिन. मग बघा त्याचे फॉर्म्युलेशन. आय ड्रॉप्स, एक तर पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड आय ड्रॉप्स आणि फायसोस्टिग्मिन अँड पिलोकार्पिन आय ड्रॉप्स. ओके, हे काय त्याचे फॉर्म्युलेशन. ब्रँड नेम बघा, ऑप्थोकार्पिन किंवा पिलोकार. ऑप्थोकार्पिन किंवा पिलोकार हे काय झालं त्याचं ब्रँड नेम. राहीन लक्षात सगळ्यांना. आता आपण बघू अँटीकोलिनिस्टरेज. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, अँटीकोलिनिस्टरेज काय करतं, जे काही कोलिनिस्टरेज नावाचा एन्झाईम आहे तो काय करत असतं, हायड्रोलिसिस करतं. हायड्रोलिसिस ऑफ द ॲसिटिल कोलिन टू कोलिन अँड ॲसिटिक ॲसिड. आणि जे की काय होतं, ॲसिटिल कोलिनला काय करतं, डिॲक्टिवेट करतं. त्यामुळे आपण जेव्हा अँटीकोलिनिस्टर देतो तो काय करतो, कोलिनिस्टरेजची जे काही इनिबिशन करतो एन्झाईमचं, त्यामुळे ॲसिटिल कोलिन त्या ठिकाणी प्रोलॉंग राहतो आणि आपल्याला कशासारखी ॲक्शन भेटतं, ॲसिटिल कोलिनसारखीच ॲक्शन भेटतं. त्याला आपण म्हणतो अँटीकोलिनिस्टरेज ड्रग. आणि त्यामध्ये आपल्याला 2 ड्रग बघायचे, एक तर निओस्टिग्मिन
अँड सेकंड फायटोस्टिग्मिन, जे की बोथ कसे आहेत, इनिबिशन ऑफ कोलिनिस्टरेज, जे की काय करतात, कोलिनिस्टरेज एन्झाईमचं काय करतात, इनिबिशन करत असतात. ओके, चला बघू मग आपण पहिला ड्रग निओस्टिग्मिन अँड देन वी सी फायटोस्टिग्मिन. ठीक आहे, आता आपण बघू निओस्टिग्मिन. निओस्टिग्मिन हा क्वाटर्नरी अमोनियम अँटीकोलिनिस्टरेज आहे. केमिकली कसं आहे, क्वाटर्नरी अमोनियम अँटीकोलिनिस्टरेज. तुम्हाला ह्या ठिकाणी बेसिक माहिती आहे ॲनिलिन. तुम्हाला सगळ्यांना माहिती ॲनिलिनचं स्ट्रक्चर कसं असते बघा बरं. ह्या ठिकाणी बेन्झिन रिंग आणि त्याला NH2, त्याला आपण काय म्हणतो, ॲनिलिन. ओके, बेन्झिन रिंगला जर अमायनो ग्रुप अटॅच होतो त्याला आपण म्हणतो ॲनिलिन. पण जेव्हा निओस्टिग्मिनमध्ये काय होतं, ही बेन्झिन रिंग आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला नायट्रोजन, ह्या ठिकाणी H2च्या ऐवजी काय होतात, 3 हायड्रोजन अटॅच होतात. किती होतात, 3 हायड्रोजन. बघा बरं, ह्या ठिकाणी काय होतात, 3 हायड्रोजन. आणि ते 3 हायड्रोजन जेव्हा त्या ठिकाणी अटॅच होतं तेव्हा ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या नायट्रोजनवर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह. आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या ब्रोमाइडवर काय येणार, निगेटिव्ह. आणि ह्याला आपण म्हणतो ॲनिलिनियम ब्रोमाइड. काय म्हणतो ह्याला, ॲनिलिनियम ब्रोमाइड. काय म्हणत असतो, ॲनिलिनियम ब्रोमाइड. हे झालं ह्याचं पॅरेंट. आता ह्या ठिकाणी हे जे 3 हायड्रोजन असतात ते कशाने रिप्लेस होतात, तिन्ही हायड्रोजन मिथिल ग्रुपने, CH3 CH3 CH3. मग काय येणार मला सांगा बरं, ॲनिलिनियम ब्रोमाइड म्हणजे पॅरेंटमध्ये नायट्रोजन आहे आणि त्या नायट्रोजनच्या तिन्ही हायड्रोजनला ओके कशाने रिप्लेस झाला, मिथिल ग्रुपनी. मग इथं काय येणार मला सांगा, N, N ट्रायमिथिल, N, N ट्रायमिथिल ॲनिलिनियम ब्रोमाइड. ओके, हे झालं पॅरेंट. आता ह्या ठिकाणी याला नंबरिंग देऊ, 1 2 3 4 5 6. ह्या ठिकाणी तिसऱ्या कार्बन ॲटमला कोणता ग्रुप अटॅच होतो, कार्बामॉइल ऑक्झी. तुम्हाला CONH2 म्हणजे कोणता राहतो, कार्बामॉइल. CONH2 म्हणजे कोणता राहतो, कार्बामॉइल. ओके, आणि ह्या ठिकाणी हा 2 N, हे बघा असं स्ट्रक्चर, CONH2. ओके, आणि हा हायड्रोजन दोन्ही कोणत्या ग्रुपनी रिप्लेस होतो, मिथिल ग्रुप. मग ह्याला आपण काय म्हणणार, डायमिथिल कार्बोक्झामाइड. ओके, CONH2. कार्बामॉइलही म्हणतो, कार्बोक्झामाइड किंवा जेव्हा आपण त्या कार्बोक्झामाइडला प्रिफिक्समध्ये घेतो, अमाइडला प्रिफिक्समध्ये घेत असतो तेव्हा आपण त्याला कार्बामॉइल म्हणतो. ओके, आणि त्या कार्बामॉइलला काय अटॅच व्हायला, ऑक्सिजन. मग काय लिहिणार, कार्बामॉइल ऑक्झी. म्हणजे स्ट्रक्चर कसं येते बघा, ऑक्सिजन CON आणि त्याचे दोन्हीही हायड्रोजन कशाने रिप्लेस होतात, मिथिल ग्रुपनी. काय तयार झालं बघा, OCON आणि 2 मिथिल. मग मला सांगा बरं काय येणार पुढे, तिसऱ्या कार्बन ॲटमला ब्रॅकेट काय आहे, डायमिथिल अमायनो, डायमिथिल. आता ह्या ठिकाणी नुसतं अमायलो येणार का, नाही, कारण की हा पूर्ण ग्रुप कन्सिडर करावा लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी अमायनो लिहायची गरज नाही. 3 डायमिथिल, मी तुम्हाला सांगितलं CONH म्हणजे कार्बामॉइल आणि त्याला ऑक्सिजन लागला तर ऑक्झी. काय ना, डायमिथिल कार्बामॉइल ऑक्झी. काय येणार, 3 इन ब्रॅकेट डायमिथिल कार्बामॉइल ऑक्झी, N, N ट्रायमिथिल ॲनिलिनियम ब्रोमाइड. हे झालं निओस्टिग्मिनचं स्ट्रक्चर. कळत आहे, बेन्झिन रिंग, ॲनिलिनला 3 हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार, मिथिल ग्रुपनी, आणि इथं कार्बामॉइल ऑक्झी ग्रुप अटॅच होणार. ओके, याला आपण म्हणतो निओस्टिग्मिनचं स्ट्रक्चर आणि हे त्याचं केमिकल नेम. ओके, आता बघू आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी अँड यूज. बघा ह्या ठिकाणी प्रॉपर्टीज काय म्हणतं, कसं आहे, नेचर, क्रिस्टल्स और क्रिस्टलाइन पावडर, यूजेस कलरलेस, ओडरलेस, टेस्ट बिटर, आणि सोल्युबिलिटी सोल्युबल इन वॉटर. कसं आहे, वॉटरमध्ये सोल्युबल. यूजेस बघा, टू डायग्नोज द मायस्थेनिया ग्रॅव्हिस,
काय करते, मायस्थेनिया ग्रॅव्हिसला डायग्नोज करण्यासाठी निओस्टिग्मिनचा यूज आहे. नंतर टू ट्रीट पॅरालायटिक इलियस, जे आपल्या जे काही स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इलियम आहे, ओके, त्याला काय होणार, पॅरालिसिस होणार. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, त्या इलियमला जर पॅरालिसिस, त्याची मुवमेंट जर कंट्रोलमध्ये नाही राहिलं तर त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. त्याला ट्रीट करण्यासाठी सुद्धा काय देतं, निओस्टिग्मिन. नंतर फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन, टू प्रमोट एक्सपल्शन ऑफ इंटेस्टायनल फ्लॅट्यूज, जे काही गॅसेस आहे त्याला बाहेर प्रमोट करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी, बिफोर द रेडिओग्राफी ऑफ किडनी अँड युटेरस, अँड टू अँटागोनाइज द मस्क्युलर रिलॅक्झेशन ड्यू टू द क्युरेर लाईक ड्रग ऑर ग मसल रिलॅक्झंट युज्ड इन द ॲनास्थेशिया, किंवा सिम्पली आपण मसल रिलॅक्झंट युज्ड इन द ॲनास्थेशिया. ओके, ॲनास्थेशियामध्ये मसल रिलॅक्झंट म्हणून काय करतो, यूज करतो. कशाला, निओस्टिग्मिन. ह्या ठिकाणी बघा त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, निओस्टिग्मिन टॅबलेट अँड निओस्टिग्मिन इंजेक्शन, आणि ब्रँड नेम आहे प्रोस्टिग्मिन. कोणता आहे, प्रोस्टिग्मिन. नेक्स्ट ड्रग वी सी फायसोस्टिग्मिन. मला सांगा बरं, तुम्हाला सगळ्यांना इंडॉलचं स्ट्रक्चर माहिती कसं राहते? इंडॉलचं स्ट्रक्चर, बेन्झिन रिंग, ठीक आहे, आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होतो, 5 मेंबर रिंग. ओके, आणि त्याला नायट्रोजन, आणि तो त्या ठिकाणचा नायट्रोजन कसा असतो, सॅच्युरेटेड, आणि इथं राहतो डबल बॉन्ड. मग ह्या ठिकाणी काय होतं, बेन्झिन रिंगचे बॉन्ड जशाला तसेच, फक्त ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या 5 मेंबर रिंगचा एक बॉन्ड ब्रेक होतं, त्याला आपण म्हणतो इंडोलिन. काय म्हणतो, इंडोलिन. जर ह्याला आपण नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6 7, आणि त्याच्या साईडला नंबरिंग दिली ए आणि बी. आता ह्या ठिकाणी हा इंडोलिन झाला. इंडोलिनची रिॲक्शन पायरोलिडिनसोबत होते. रिॲक्शन म्हणण्यापेक्षा आपण आता स्ट्रक्चर कसं तयार होते बघायचं, फायसोस्टिग्मिन. ओके, पायरोलिडिन कसं राहणार, हे झालं. जर इथे डबल बॉन्ड असले असते, ओके, तर त्याला आपण पायरॉल म्हणलं असतं, पण ह्या ठिकाणी पायरॉलचे दोन्ही बॉन्ड नाही आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार, पायरोलिडिन. काय म्हणणार, पायरोलिडिन. ओके, हे ह्या ठिकाणी इंडोलिन झाला आणि पायरोलिडिन. पायरोलिडिनला सुद्धा नंबरिंग दी 1 2 3 4 5. ओके, ह्या ठिकाणी पायरोलिडिन ह्या इंडोलिनला 2 आणि 3 बी. ओके, याचे 2 आणि 3 कार्बन ॲटम आणि बी साईडला काय होतात, एकमेकांना फ्यूज होतात टू गेट द स्ट्रक्चर. बघा बरं स्ट्रक्चर कसं तयार होते, बेन्झिन रिंग, या ठिकाणी ही 5 मेंबर रिंग पायरॉल, आणि परत त्याला अटॅच काय होणार, अजून एक पायरॉल. कॉम्प्लिकेटेड वाटत आहे पण नाही आहे स्ट्रक्चर. ओके, हे झालं पायरोलिडिन. ओके, ह्याला आपण म्हणू, मला सांगा बरं, ह्या ठिकाणी डबल बॉन्ड प्रत्येक ठिकाणी असला असता, ओके, त्याला आपण नंबरिंग देऊ आधी 1 2 3 4 5 6 7 अँड 8. आता ह्या ठिकाणी मला सांगा, इथं सुद्धा काहीतरी कार्बन ॲटम हायड्रोजन, इथं कार्बन ॲटम प्रेझेंट आहे दोन्ही ह्याला, आणि ह्याला सुद्धा काय आहे, 2 हायड्रोजन, कारण की इथले सुद्धा बॉन्ड काय झालेले आहेत, ब्रेक. मग मला सांगा, जिथं जिथं बॉन्ड ब्रेक झाला तिथं तिथं काय होणार, हायड्रोजन ॲड होणार. म्हणजे ह्या ठिकाणी बघा बरं, पहिल्याला हायड्रोजन आहे, दुसऱ्याला तिसऱ्याला हायड्रोजन, नंतर ह्याला आपण नाव देऊ 3A आणि ह्याला नाव देऊ 8A. म्हणजे कशाला बघा 1 2 3 तिघांना हायड्रोजन आहेत, नंतर 3Aला सुद्धा इथे एक हायड्रोजन आहे, असा इथं काढू आपण. ओके, 8Aला सुद्धा आहे, जो की आपण इथं असा रिप्रेझेंट करू, आणि 8 असे किती झाले मोजा बरं, 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 ठिकाणी काय प्रेझेंट आहेत, हायड्रोजन. मग याला नाव कसं देता येईल बघा बरं, बघा कशाला 1 2 3 3A 8 8A, किती झाले 8. हेक्झाहायड्रो, काय झालं, हेक्झाहायड्रो, काय झालं, हेक्झाहायड्रो. ओके, आणि बाकीचं ते ह्याला जॉईंट झाल्यामुळे पॅरेंट तर सेमच आहे. पॅरेंट काय ह्याचा मी सांगते तुम्हाला, इथे लिहून देते. काय म्हणू आपण ह्याला, पायरोलो
2,3b इंडॉल. पायरॉलच्या 2 आणि 3 कार्बन ॲटमला आणि बी साईडला काय अटॅच झाला, इंडॉल. हे झालं आपला पॅरेंट. पण ह्या ठिकाणी हे जे 6 हायड्रोजन आहेत काही रिप्लेस झालेले आहेत. कोणते कोणते बघा. ह्या ठिकाणी पहिल्या कार्बन ॲटमला कशाने रिप्लेस झाला, मिथिल ग्रुप. 8 सुद्धा कशाने झाला, मिथिल ग्रुपने रिप्लेस झाला. सिमिलरली 3A सुद्धा कशाने रिप्लेस झाला, मिथिल ग्रुपनी. आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या 5व्या कार्बन ॲटमला बघा कोणता ग्रुप अटॅच होतो, O, C डबल बॉन्ड O, NH, CH3. बघा बरं, ह्या स्ट्रक्चरमध्ये तेच आहे, कार्बामोइल ऑक्झीच आहे. ओके. पण त्या ठिकाणी दोन्ही कार्बन ॲटम दोन्ही हायड्रोजन कशाने रिप्लेस झाले होते, मिथिलने. ह्या ठिकाणी एक हायड्रोजन कशाने झाला, मिथिल. मग ह्याला आपण काय म्हणणार, फक्त मिथिल कार्बामोइल ऑक्झी. मग आता मला सांगा बरं, पॅरेंटचं नाव तुम्हाला कळालं, पायरोलो 2,3b इंडॉल. आणि स्टार्टिंग कळाली, हे 3 हे 6ला 6 काय झाले, हायड्रोजन प्रेझेंट होते बेसिकमध्ये. पण त्याचे आपण काय केले, रिप्लेस. मग कोणते रिप्लेस केले बघा बरं, डॅश 1,3A,8. 3 ठिकाणी काय लावलं बघा, ट्राय मिथिल. काय लावलं, 3 मिथिल. 5व्या पोझिशनला काय आहे, 5 मिथिल कार्बामोइल ऑक्झी. आणि पॅरेंट मग आपलं ह्याच्यानंतर काय येणार, पायरोलो 2,3b इंडॉल. सगळ्यात मोठं स्ट्रक्चर, डेंजर वाटत आहे ना. कशाचं स्ट्रक्चर आहे, फायसोस्टिग्मिन. कशाचं आहे, फायसोस्टिग्मिनचं स्ट्रक्चर आहे. राहीन सगळ्यांना लक्षात. 1,2,3,3A 8,8A हेक्झा हायड्रो 1,3A,8 ट्रायमिथिल 5 इन ब्रॅकेट मिथिल कार्बामोइल ऑक्झी पायरोलो 2,3b इंडॉल. हे झालं स्ट्रक्चर कशाचं, फायसोस्टिग्मिनचं. कसं तयार झालं तेही सांगितलं आणि त्याचं केमिकल नेमसुद्धा सांगितलं. ओके. आता बघू आपण त्याचे युजेस आणि प्रॉपर्टी. बघा त्याचे प्रॉपर्टीज. नेचर क्रिस्टलाइन पावडर, कलरलेस, odorless, solubility sparingly soluble in water. In presence of air, moisture and light, it converted to the phenolic compound which oxidizes to the pink color complex. काय म्हणते, ऑक्सिजन, एअर, मॉइश्चर आणि लाईटच्या प्रेझेन्समध्ये त्याचं हायड्रोलिसिस होते आणि फिनॉलिक कंपाऊंडमध्ये त्याचं कन्वर्ट होते. फिनॉलिक कंपाऊंड विच ऑक्सिडायझेस टू द पिंक कलर कॉम्प्लेक्स. कशामध्ये कन्वर्ट होते, पिंक कलर कॉम्प्लेक्समध्ये. बघा युजेस. इट इज युज्ड टू ट्रीट ग्लुकोमा, to treat poisoning with anticholinergic drug and tricyclic antidepressant drug, for reversal of post-operative oversedation, and to treat some psychiatric and neurological disorder. For example, Alzheimer disease मध्ये सुद्धा कशाचा यूज होतो, फायसोस्टिग्मिनचा एक्झाममध्ये येऊ शकते. नंतर ॲज अ मायोटिक, ओके, टू काउंटरॅक्ट द मायड्रियासिस. हे झाले त्याचे युजेस. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, फायसोस्टिग्मिन अँड फिलोकार्पिन आय ड्रॉप, फायसोस्टिग्मिन आय ड्रॉप, फायसोस्टिग्मिन इंजेक्शन. आणि ब्रँड नेम आहे त्याचं इस्रिन विथ पिलोकार्पिन. काय आहे, इस्रिन विथ पिलोकार्पिन. हे काय झालं त्याचं ब्रँड नेम. आता आपण बघू अँटीकोलिनर्जिक ड्रग काय असतात. बघे. ओके. अँटीकोलिनर्जिक म्हणजे काय, द ड्रग विच इनिबिट द फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ ॲसिटिलकोलिन लिबरेटेड फ्रॉम द पॅरासिम्पॅथेटिक पोस्ट गँग्लिओनिक नर्व एंडिंग आर नोन ॲज अँटीकोलिनर्जिक ऑर पॅरासिम्पॅथोलायटिक ऑर कोलिनोलायटिक एजंट. काय म्हणते, ॲसिटिलकोलिनचे ॲक्शन जे ड्रग काय करतात, इनिबिट करतात, त्याला आपण म्हणतो अँटीकोलिनर्जिक किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग. ओके. त्याचं क्लासिफिकेशन बघा या ठिकाणी. पहिला क्लास अमायनो अल्कोहोल इस्टर. त्यामध्ये 2 सबटाईप्स आहेत, सोलॅनेसियस अल्कोलाइड अँड सिंथेटिक ॲनालॉग. एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन अँड हायोसिन. सेकंड आहे सिंथेटिक कंपाऊंड, त्याचे एक्झाम्पल आहे प्रोपॅन्थेलिन. सेकंड क्लास आहे अमायनो अल्कोहोल इथर. एक्झाम्पल आहे बेन्झोट्रॉपिन. थर्ड अमायनो अल्कोहोल, एक्झाम्पल बायपिरिडिन. काय आहे, बायपिरिडिन. नंतर थर्ड झाला अमायनो अल्कोहोल बायपिरिडिन. नंतर
अमायनो अमाइड्स एक्झाम्पल आहे ट्रोपिक अमाइड्स. नेक्स्ट मिसलेनियस एक्झाम्पल आहे पायरेन्झेपिन. कोणता आहे? पायरेन्झेपिन. बघा पहिला क्लास अमायनो अल्कोहोल इस्टर, त्यामध्ये 2 टाईप्स आहे, सोलॅनेसियस अल्कलॉइड अँड देअर सिंथेटिक ॲनालॉग एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन. नंतर सिंथेटिक कंपाऊंड एक्झाम्पल आहे प्रोपॅन्थेलिन. सेकंड अमायनो अल्कोहोल इथर बेन्झोट्रॉपिन. अमायनो अल्कोहोल बायपिरिडिन. नंतर अमायनो अमाइड ट्रोपिकामाइड अँड नेक्स्ट मिसलेनियस पायरेन्झेपिन. ठीक आहे. जे काही अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत त्याचे पर्टिक्युलरली ॲक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती. कोणत्या आहेत मेन ॲक्शन बघा. अँटी मस्कॅरेनिक एजंट ॲक्शन दाखवतं, ते पर्टिक्युलरली काय करतं, अँटी स्पाझमोडिक इफेक्ट दाखवतं, अँटी सिक्रिटरी इफेक्ट दाखवतं, मायड्रिॲटिक दाखवतं आणि सायक्लोप्लेजिक इफेक्ट. हे त्याचे मेन इफेक्ट आहे. म्हणून ते पर्टिक्युलरली कशामध्ये यूज करतो, ऑप्थॅल्मोस्कोपीमध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. एक्झाममध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग एजंट यूज्ड इन द ऑप्थॅल्मोस्कोपिक, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्याचं कोणते आहेत, अँटीकोलिनर्जिक ड्रग किंवा अँटी मस्कॅरेनिक ड्रग. हे काय त्याचे एक्झाम्पल. ओके. आता आपण बघू नेक्स्ट ड्रग ऑफ दिस क्लास विच इज अ ॲट्रोपिन. कोणता आहे? ॲट्रोपिन. मला सांगा बरं, ॲट्रोपिन हा ऐकलं तर एक तुम्हाला इस्टर टाईप वाटतं. ओके. आता इस्टर कसं तयार होतं, तुम्ही 12th बघितलं की इस्टर कसं तयार होते. ओके. जेव्हा अल्कोहोलची रिॲक्शन आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडसोबत करतो. कशाची? अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा कार्बॉक्झिलिक ॲसिडसोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, फॉर्मेशन ऑफ इस्टर. त्या रिॲक्शनला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन रिॲक्शन. काय म्हणत असतो? इस्टरिफिकेशन रिॲक्शन. मी काय सांगितलं, अल्कोहोलची रिॲक्शन कशासोबत करायची आपल्याला? ॲसिडसोबत. ओके. मग ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रोपॅनॉल ह्या ठिकाणी ट्रोपिन किंवा ट्रोपॅनॉल ह्या ठिकाणी अल्कोहोल घेतलेला आहे. ज्याचं स्ट्रक्चर बघा. ह्या ठिकाणी इथं सुद्धा एक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. इथं सुद्धा कार्बन डब्बा दिसत आहे ना, इथं सुद्धा कार्बन इथं. आणि ह्या ठिकाणी हे 2 कार्बन ॲटम एकमेकांना नायट्रोजननी बाइंड झाले आणि ह्या नायट्रोजनला काय आहे, मिथिल ग्रुप ह्या ठिकाणी. ओके. आणि ह्या कार्बन ॲटमला काय होतं, OH अटॅच होतं. ह्याला आपण म्हणतो ट्रोपॅनॉल. काय म्हणतो? ट्रोपॅनॉल किंवा ट्रोपिन. नीट लक्षात घ्या, कशाचं स्ट्रक्चर आहे, ट्रोपिन. ह्याची रिॲक्शन कशासोबत करायची आपल्याला? कार्बॉक्झिलिक ॲसिड. मग त्या ठिकाणी कार्बॉक्झिलिक ॲसिड कोणते बघा, बेन्झिन रिंग. ओके. त्या ठिकाणी CH, त्या CHला CH2OH आणि त्याला काय अटॅच होते बघा, COOH. ओके. ह्याला आपण म्हणतो ट्रोपिक ॲसिड. काय म्हणतो? ट्रोपिक ॲसिड. तसं याचं IUPAC नेमसुद्धा येतं, पण तुम्हाला सिम्पल केमिकल नेम सांगते. ह्या ठिकाणी काय आहे, ट्रोपिक ॲसिड, ज्याला आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड फिनॉल. ह्या ठिकाणी अल्कोहोलचा OH बॉन्ड ब्रेक होतो. ओके. आणि ह्या ठिकाणी OH बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर C डबल बॉन्ड OH, इथं स्ट्रक्चर कसं येते, C डबल बॉन्ड OH. ह्याचा काय होतं, ह्यापासून OH निघून जातो. मला सांगा, हा H कशासोबत कंबाईन होतो, OH सोबत, आणि बाहेर काय पडतो, वॉटर मॉलिक्यूल. मग उरलेलं काय होणार, एकमेकांना बाइंड होणार, कंबाईन होणार. ह्या ओला मी तुम्हाला असं लिहून दाखवते, C डबल बॉन्ड OH. OH निघून जाणार. ह्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होऊन जाणार. हा OH आणि हा H प्लस काय करते, वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. ओके. जास्त डिटेल नाही जात, डोक्याच्या वरून जाईल तुमच्या. ओके. सो लक्षात ठेवा फक्त. आता ह्या ठिकाणी उरलेल्याला आपल्याला काय करायचं, जॉईंट. बघा, हा डब्बा, ओके, इथं सुद्धा कार्बन कार्बन कार्बन, इथं सेंट्रलला कार्बन. ओके. या दोघांना एकमेकांना जॉईंट नायट्रोजन आणि ह्याला काय आहे, मिथिल. ओके. या मिथिलला बघा, इथला काय, ह्या कार्बनला अटॅच असलेला ऑक्सिजन जशाला तसं. मग उरलं काय, हा C डबल बॉन्ड O
त्याला CH2OH आणि त्याला काय अटॅच होणार, बेन्झीन रिंग. ह्या ठिकाणी काय तयार झालं मला सांगा, इस्टर, म्हणजे सिम्पली RC डबल बॉन्ड OR, याला आपण म्हणतो इस्टर. बघा तसं दिसायला, हा एक R ग्रुप, ओके. बघा हा सगळा R ग्रुप, त्याला C डबल बॉन्ड O, हा दुसरा R ग्रुप. मग ह्या ठिकाणी बघा काय करायचं असतं, जे काही अल्किल ग्रुप आहे, ओके, हा R2ला केमिकल नेम जेव्हा द्यायचं असते तेव्हा हा R2 ज्याला ऑक्सिजन अटॅच आहे तो अल्किल फॉर्ममध्ये लिहितो. काय लिहितो, अल्किल फॉर्ममध्ये. आणि पुढचं नाही का प्रोपेट किंवा प्रोपॅनोएट अशा फॉर्ममध्ये लिहितो. तर ह्या ठिकाणी ट्रोपॅनॉल आहे आणि ट्रोपिक ॲसिड आहे. मग आपल्याला काय लिहावं लागणार आहे बघा, ट्रोपॅन 3 कारण की याला नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 6 7 8, कारण की बायसायक्लो रिंग आहे त्यामुळे पॅरेंट ह्यालाच कन्सिडर करावं लागेल. ट्रोपॅन 3 ट्रोपेट, काय येणार, ट्रोपॅन 3 ट्रोपेट. हे काय झालं त्याचं सिंपल केमिकल नेम, काय आहे, ट्रोपॅन 3 ट्रोपेट. ATE सफिक्स लागलं जे की काय रिप्रेझेंट करते, इस्टर. पण ह्याचं डिटेल केमिकल नेम लिहायचं असेल तर ते तुम्हाला सांगून देते. ह्या ठिकाणी ही जी रिंग आहे ती आहे बायसायक्लो. बायसायक्लो का म्हणतो, कारण की दोन्ही रिंगमध्ये 2 कार्बन ॲटम कसे आहेत, कॉमन, 2 रिंग झाली, ह्याला आपण म्हणतो बायसायक्लो. मग ह्या ठिकाणी नंबरिंग देत असताना जिथून ज्या साईडनी जास्त कार्बन ॲटम आहे तिथून आपण नंबरिंग सुरू करतो, ओके. मग या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त आहेत म्हणून 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी 8. आलं लक्षात. ह्या ठिकाणी नाव कसं येईल बघा मग, 8 मिथिल 8 ॲझा. आठव्याला काय आहे, नायट्रोजन, आणि त्या नायट्रोजनला काय अटॅच आहे, मिथिल. 8 मिथिल 8 ॲझा. बायसायक्लो. आता लिहित असताना हे 2 कार्बन ॲटम सोडून द्यायचे, उरलेले कार्बन ॲटम ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे. मला सांगा बरं, ह्या दोघांना सोडून इकडे किती आहेत, 1 2 3, म्हणजे हे 3. इकडं किती आहेत, 1 2, म्हणजे फुल स्टॉप 2. आणि इकडं काय येणार, ह्या 8व्यावर किती आहे, 1. ब्रिजवर किती आहे, 1. म्हणजे बायसायक्लो 3 2 1 ऑक्टॅन 3 ओके, ब्रॅकेट क्लोज. नंतर 3 हायड्रॉक्झी 2 फिनिल प्रोपॅनोएट. हे सुद्धा काय झालं त्याचं केमिकल नेम. बघा 3 हायड्रॉक्झी प्रोपॅनोएट, 3 हायड्रॉक्झी, नंबरिंग कशी येणार, 1 2 3, 3 हायड्रॉक्झी 2 फिनिल. आता इथं डबल नंबरिंग म्हणजे 1 2 3 म्हणजे 3 हायड्रॉक्झी 2 फिनिल प्रोपॅनोएट, इस्टर आहे. सफिक्स काय लागणार, ATE, ओके. हे त्याचं दुसरं केमिकल नेम आहे. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही केमिकल नेम लिहू शकता, ओके. हे झालं ॲट्रोपिनचं स्ट्रक्चर, कसं तयार झालं तेही सांगितलं, आणि त्याचं केमिकल नेम. आता बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज. बघा त्याची प्रॉपर्टी कसा आहे, कलरलेस क्रिस्टल और व्हाईट क्रिस्टलाइन पाउडर, odorless, टेस्ट बिटर, solubility sparingly soluble in water and freely soluble in chloroform. It is official as a sulfate salt which contain 1 molecule of water of crystallization and is very soluble in water. When it is treated with, ज्याची केमिकल प्रॉपर्टी बघा, जेव्हा आपण त्याला फ्युमिक नायट्रिक ॲसिड आणि मिक्सचर त्या मिक्सचरला जेव्हा आपण काय करतो, हीट करतो, तेव्हा त्या ठिकाणी काय होते, इट इव्हॅपोरेट टू ड्रायनेस ऑन द वॉटर बाथ अँड लिव्ह येलो रेसिड्यू. काय करते, त्याची रिॲक्शन जेव्हा फ्युमिक नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्ट होते आणि त्या ठिकाणी इव्हॅपोरेशन होते, कंप्लीट इव्हॅपोरेशन झाल्यानंतर काय होते, येलो कलरचं रेसिड्यू त्या ठिकाणी भेटतं, ओके. आलं लक्षात.
हे काय झालं बघा, इन ॲसिडिक ऑर अल्कलाईन मीडियम इट इज हायड्रोलिसिस टू गिव्ह ट्रोपेन अँड ट्रोपिक ॲसिड. जेव्हा त्याचं परत ब्रेकडाऊन होतो, हायड्रोलिसिस होतो, ॲडिशन ऑफ H+ अँड OH- होते, त्या ठिकाणी परत त्याचं ओरिजिनल प्रोडक्ट तयार होणार ट्रोपिन अँड ट्रोपिक ॲसिड. ओके, हे झालं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. बघू त्याचे युजेस काय म्हणते. बाय ॲक्टिंग ऑन CNS इट इज युज्ड टू ट्रीट पार्किन्सनिझम अँड इन स्मॉल डोस इट इज CNS स्टिम्युलंट. नंतर ड्यू टू द अँटी मस्कॅरेनिक ॲक्टिव्हिटी इट इज युज्ड ॲज अ मेन 2च ॲक्टिव्हिटी आहे. एक कोणती आहे, बाय ॲक्टिंग ऑन CNS. जर CNS सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट केलं तर पार्किन्सनिझमवर ट्रीट करतं, आणि दुसरं काय करतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट म्हणून ॲक्ट होतं. आणि ड्यू टू देअर अँटी मस्कॅरेनिक ॲक्टिव्हिटी जर बघायची असेल तर काय काय यूज करतं, हे आधी सांगितलेले सगळे. ॲज अ मॅड्रिॲटिक इन ऑप्थॉल्मॉलॉजिकल प्रॅक्टिस, ॲज ॲन अँटीस्पाझमोडिक. नंतर फॉर ॲनास्थेटिक प्रीमेडिकेशन टू ट्रीट सिलॅरोइया म्हणजे एक्सेस सलायवेशन होते, ॲक्यूट कोरिजा, सर्दी, रिहिनिटीज, हे फीवर, ETC म्हणजेच काय म्हणून ॲक्ट करतं, अँटी सिक्रिटरी ॲक्शन दाखवते. नंतर टू ट्रीट पॉयझनिंग बाय ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड दॅट इज इन्सेक्टिसाइड अँड ॲडजक्ट विथ टू ट्रीट गॅस्ट्रिक अँड डिओडिनल अल्सर. काय करतं, डिओडिनल किंवा गॅस्ट्रिक अल्सरला ट्रीट करण्यासाठी यूज करतो. विथ मॉर्फिन टू लेझन द रेस्पायरेटरी डिप्रेसंट अँड इन स्मॉल डोस टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह पेरिस्टाल्सिस अँड कोलिक पेन प्रोड्युस्ड बाय द इरिटंट पर्गेटिव्ह. स्मॉल डोसमध्ये काय करतं, पेरिस्टाल्सिस प्रिव्हेंट करतं, जेणेकरून कोलिक पेन काय होईल, कमी. ओके, आणि त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघा. ॲट्रोपिन आय ड्रॉप, ॲट्रोपिन आय ऑइंटमेंट, ॲट्रोपिन सल्फेट टॅबलेट, ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन, कंपाऊंड ॲड्रिनॅलिन अँड ॲट्रोपिन स्प्रे. आणि ह्या ठिकाणी त्याचं ब्रँड नेम आहे युमायड्रीन. काय आहे, युमायड्रीन, हे झालं त्याचं ब्रँड नेम. ओके, इथं आपण आता स्टॉप करू. इथं तुमचे ड्रग ॲक्टिंग ऑन अँड ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम एंड झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम नेक्स्ट लेक्चरला. ओके, टेक केअर, बाय बाय.